सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। राजमाता जिजाऊ माँसाहेब स्मारकाचे भूमिपूजन स्थानिक ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न। नाशिक रोड जेल रोड परिसरातील प्रभाग क्रमांक 17 करंजकर नगर येथे राजमाता जिजाऊ माँसाहेब स्मारक व उद्यान भूमिपूजन सोहळा स्थानिक ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत आज दिनांक 15 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। प्रभाग क्रमांक 17 चे माजी नगरसेवक दिनकर आढाव, प्रशांत दिवे, मंगल आढाव, अनिता सातभाई यांच्या पाठपुराव्याने आणि आमदार राहुल ढिकले यांच्या विशेष प्रयत्नाने या भव्य उद्यानाचे भूमिपूजन संपन्न झाले। प्रभाग क्रमांक 17 मध्ये विविध विकास कामे व उपक्रम राबविण्यात आले। अभ्यासिका 2 स्मारक, लहान मुलांसाठी खेळण्यासाठी गार्डन, महिला वर्गासाठी ग्रीन जिम, समाज मंदिर अशा लोकोपयुक्त कामे प्रभागात केली आहे। यावेळी प्रभागातील शांताराम घंटे, राजेश आढाव, नामदेव आढाव, रोशन आढाव, विनायक आढाव, मिलिंद शिरसाट, रोहन गांगुर्डे, सलमान मुलानी, नितीन चंद्रमोरे, दीपक आढाव, प्रवीण पिसोळे, मयूर आढाव, श्रीधर त्रिभुवन, नाना पगारे, ज्योती जाधव, प्रमिला मैंद, प्रणिती देवे, संदीप ठाकूर तसेच डायमंड रो हाऊस येथील महिला मंडळ, वृंदावन कॉलनी महिला मंडळ व करंजकर नगर मधील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। करून दिला प्रभू रामचंद्रांच्या नंतर किंवा श्रीकृष्णांच्या नंतर खऱ्या अर्थाने हे अवतार पुरुष होऊन गेलेले। मग त्याच्यामध्ये शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असेल। आणि म्हणून ह्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी विशेषतः म्हणजे काही वेळेस पुरुषांना वाटेल का रे महिलांविषयी काय एवढं बोलता, परंतु महिलांविषयी माझं प्रेम आहे। कारण महिला मला जेवढी साथ देतात ना, खरोखर त्यांचं मनापासून कौतुक करावं। आणि म्हणून आपण ह्या आपल्या प्रभाग 17 मध्ये ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी साथ दिली त्या माता रमाईचं स्मारक आपण केलं। मी काँग्रेस पक्षामध्ये असताना सुद्धा म्हणजे पक्ष कोणताही असू द्या, पक्षाला नाही महत्व, कामाला महत्व आहे। काम तुम्ही कशा पद्धतीने करतात याला महत्व आहे। म्हणून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा सुद्धा आपण पुतळा उभारला। आणि ह्या ठिकाणी आज माँ जिजाऊचं स्मारक करतोय। सातत्यानं ज्यांनी ह्या संपूर्ण महाराष्ट्राला एक प्रेरणा दिली, देशाला एक दिशा दिली, माता कशी असावी आणि मुलगा कसा घडवावा याचा आदर्श खऱ्या अर्थानं जिजाऊंनी घडवला। आणि म्हणून या ठिकाणी त्यांचं स्मारक झालं पाहिजे यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करीत होतो। आज हे आपलं स्वप्न पूर्ण झालेले। निश्चितच अजून सुद्धा या ठिकाणी राहुल भाऊ येणार होते, आमदार राहुल भाऊ, कदाचित थोड्या वेळाने ते येतील पण। परंतु आज तुम्हाला माहिती आहे नाशिक महानगरपालिकेचा 100% आपल्यावर आहे, कारण आपण सर्वांनी तो विश्वास संपादन केलेला आहे। राहुल भाऊ मला नेहमी म्हणतात की खऱ्या अर्थानं ज्यावेळेस आपण पाहिलं असेल 2024 ची जी काही निवडणूक झाली त्यामध्ये आपल्या सर्वांनी आणि प्रभाग 17 मधून राहुल भाऊंना सर्वात जास्त मताची आघाडी दिली आणि त्यामुळे 1,67,000 मतं ही राहुल भाऊंना आपण दिली। आणि म्हणून त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं राहुल भाऊंचं ह्या परिसरावर सुद्धा सातत्यानं प्रेम असतं, त्यांच्या माध्यमातून खूप आपण कामं केली। मग शंकराचं जिजाऊ माँसाहेब स्मारक आणि उद्यान हे स्वप्न आज खऱ्या अर्थानं पूर्णत्वास येत आहे। खरं तर सांगायला अतिशय मनापासून आनंद होतो की करंजकर नगरमध्ये बऱ्याच दिवसांपासून स्थानिक लोकांची, खास करून संपूर्ण करंजकर परिवार असेल, स्थानिक सर्व रहिवासी असेल, या प्रत्येकाची एक मागणी होती की या ठिकाणी आम्हाला आमच्या ओपन स्पेस मध्ये सुंदर असं उद्यान या ठिकाणी आम्हाला बांधून द्यावं। आणि त्या उद्देशाने आम्ही खऱ्या अर्थानं काम करायला सुरुवात केली। खरं तर तुम्हाला सर्वांनाही सांगायला मनापासून आनंद होतो की आपण ह्या आपल्या संपूर्ण प्रभागामध्ये विकासाची कामं करत असताना आम्ही 4ही नगरसेवक, सन्माननीय दिनकरप्पा आढाव असेल, सन्माननीय मंगलाताई आढाव असेल, सन्माननीय सुमनताई सातभाई असेल, मी असेल, आम्ही 4ही नगरसेवकांनी पाठीमागे दिसत नाही आपण इकडे पुढे विचारांनी, एका मनाने, एका दिलाने खऱ्या अर्थानं विकासाचं स्वप्न ह्या प्रभागाचं पूर्ण करण्याचं काम खऱ्या अर्थानं चालू ठेवलं।
आणि निश्चितच या प्रभागात मी म्हणणार नाही की 100% कामं आम्ही करण्यास यशस्वी झालो, परंतु 90% कामं आणि 100% काम करण्याचा प्रयत्न आम्ही चारही नगरसेवकांनी मनापासून केला आणि तो तुम्ही सर्वांनी या ठिकाणी बघितला. खर तर गेल्या 4 वर्षापूर्वी आम्ही या कामाला सुरुवात केली. म्हणजे तुम्हाला आठवण म्हणून सांगतो, मध्ये सभापती म्हणून काम करत होतो आणि सभापती म्हणून काम करत असताना नाशिक रोड महानगरपालिकेच्या इमारतीला राजमाता जिजाऊ माँसाहेब विभागीय कार्यालय हे नाव देण्याचा प्रस्ताव सर्व आमच्या नाशिक रोडच्या सर्व नगरसेवकांनी त्या ठिकाणी सभागृहामध्ये मांडला आणि तो विषय सर्वानुमते त्या ठिकाणी मान्य झाला आणि नाशिक रोड विभागीय कार्यालयाला राजमाता जिजाऊ माँसाहेब हे नाव त्या ठिकाणी देण्यात आलं. 17 दशक शिवारातील करंजकर नगर येथे राजमाता जिजाऊ स्मारक या कामाचं भूमिपूजन आज या ठिकाणी सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत पार पडलं. या कामाचं जवळपास 5 वर्षापासून हे जिजाऊ माँसाहेबांचं स्मारक कसं असावं, आपण या ठिकाणी काय केलं पाहिजे याच्या कामाची संपूर्ण प्रथमतः लेआउट घेऊन आर्किटेक्ट असं श्याम लोंढे यांच्या माध्यमातून शांताराम भोवनी या छान असं एक डिझाईन बनवलं आणि महापालिकेच्या माध्यमातून या कामाला गेली 4 वर्षापासून पाठपुरावा करत असताना यावर्षी निधी उपलब्ध झाला आणि या कामाची 2 दिवसापूर्वीच वर्क ऑर्डर झाली आणि आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 17चे सर्व नगरसेवक यांच्या माध्यमातून या कामाचं आज भूमिपूजन झालं. त्यामध्ये मातुश्री आमच्या मंगलाताई आढावा असतील, प्रशांत भोदिवे असतील, नगरसेवक दिनकर आढावा असतील, सुमनताई सातभाईताई असतील, या सर्वांच्या प्रयत्नातून या करंजकर नगरवासीय आढावमाळा परिसर त्या परिसरात मोठं राजमाता जिजाऊ यांचं स्मारक या ठिकाणी होणार आहे. निश्चितच या परिसरात वैभव लहान मुलांसाठी गार्डन पण असेल, एक छानसं सभागृह असेल. या राजमाता जिजाऊ स्मारकाचा पूर्ण आपण इतिहासकालीन थीम या दगडामध्ये आपण बनवणार आहोत. याची पूर्ण डिझाईन आपण इतिहासकालीन असेल असं मी या ठिकाणी नमूद करतो आणि आज या ठिकाणी भूमिपूजन समारंभ संपन्न झाला असं जाहीर करतो.